सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत. योगेवाडी येथे सराईत दरोडेखोर जेरबंद. एलसीबीची कामगिरी. भुईंज जिल्हा सातारा येथे सराफ व त्यांच्या साथीदाराला मारहाण करून 20 लाखांची रक्कम लंपास करण्यात आली. या घटनेनंतर 3 तासात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या दरोड्यातील संशयितास योगेवाडी तालुका तासगाव येथे जेरबंद केले. विनीत राधाकृष्णन वय 30 राहणार पल्लकड राज्य केरळ असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दरोड्यातील मोटारही जप्त केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. याबाबत मिळालेली माहिती अशी की हिवरे तालुका खानापूर येथील विशाल पोपट हासपे हा सराफ व्यावसायिक व त्याच्या साथीदारासह शनिवारी दिनांक 12 रोजी पहाटे 5च्या सुमारास भुईंज येथे मारहाण करून 8 ते 10 जणांनी लुटले. दरोड्यानंतर संशयितांनी मोटारीतून सांगलीच्या दिशेने पळ काढला होता. याबाबत सातारा पोलीस नियंत्रण कक्षाकडून सांगली नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांना तातडीने संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी विशेष पथक तत्काळ रवाना केले. दरम्यान सातारा पोलीस व फिर्यादी हसपे यांचे मित्रही दरोडेखोरांच्या मागावर होते. एलसीबीच्या पथकातील सागर टिंगरे व उदय साळुंके यांना दरोडेखोरांच्या मोटारीचा योगेवाडीजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाली. संशयित मोटार जागेवर सोडून दरोडेखोर डोंगराळ वाटेने पळून गेले होते. एलसीबीच्या पथकाने योगेवाडीकडे धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने डोंगराळ परिसर पिंजून काढला. यावेळी संशयित विनीत राधाकृष्णन हा डोंगरात लपून बसला होता. तो पोलीस पथकांच्या हाती लागला. पथकाने त्याच्याकडे चौकशी केली असता इतर साथीदार डोंगरात पळून गेल्याचे सांगितले. एलसीबीने संशयित राधाकृष्णन याच्यासह दरोड्यातील मोटार भुईंजर पोलिसांच्या हवाली केली. अवघ्या 3 तासात सांगली पोलिसांनी भुईंज दरोड्यातील संशयितास जेरबंद केले. या कारवाईत सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, उदय साळुंके, सागर टिंगरे, सुशील मस्के, दरिभा बनगर, सतीश माने, सुनील जाधव यांनी सहभाग घेतला. देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.